नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचं जे नारी शक्ती दूत ऍप आहे त्याचा आता एक अपडेट आलेला आहे आणि या अपडेटमुळे काय होणार आहे की तुम्ही जो फॉर्म भरला आहात तुमचा त्याचा स्टेटस म्हणजे सध्याची स्थिती काय आहे हे तुम्हाला कळणार आहे. आता या अपडेटमध्ये त्यांनी काय केलं ऍपमध्ये जर तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला ओपन केला तर तिथे तुम्हाला आता स्टेटस दिसणार आहे म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो मंजूर झाला का नामंजूर झाला का त्याची चेकिंग चालू आहे का म्हणजे काय होत आहे त्या फॉर्म बद्दल हे सगळं तुम्हाला आता स्टेटस तुमच्या सध्याची फॉर्मची स्थिती त्या अपडेटमुळे तुम्हाला आता त्या ऍप्लिकेशन मध्ये दिसणार आहे. आता हे नेमके अपडेट काय आहे आणि ते कसं बघायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा. आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा आहे, तुम्ही तो जॉईन करू शकता. तर चालू करूयात आपल्या व्हिडिओला. मित्रांनो तुम्ही जर इथे प्ले स्टोअर मध्ये आला तर तुम्हाला आता हे नारी शक्ती दूतचे ऍप आहे त्याचं तुम्हाला अपडेट दिसणार आहे. तर तुम्ही अपडेट इथे बघा अपडेट इन्स्टॉल करून घ्या. हे अपडेट आलेलं असल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही त्याला ऍपला ओपन करून घ्या. एकदा तुम्ही इन्स्टॉल केलं की त्या ऍप ओपन करा. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे ऍप ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला परत लॉग इन ओटीपी येईल. ओटीपीने तुम्ही लॉग इन करून घ्या. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे अलाव करायचं आहे. परमिशन म्हणजे अलाव करून टाकायचं आणि इथे मग तुम्हाला तुमचे केलेले अर्ज ऑप्शन दिसणार आहे. तर केलेले अर्जाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. केलेले अर्ज क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जे जे अर्ज केले आहेत ते सगळे तुम्हाला इथे दिसणार आहे. तुमचा जो अर्ज असेल तो तुम्ही बघा त्याच्यावर क्लिक करा, त्याला ओपन करा. तुमचा जो अर्ज असेल त्याला तुम्ही ओपन करा. आता तुमचा अर्ज ओपन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमची तुम्ही भरलेली माहिती दिसत आहे आणि दुसरे ऑप्शन्स पण दिसत आहेत. जसं एडिट फॉर्म आहे, SMS व्हेरिफिकेशन डन आहे, एक निळं बटन दिसत आहे छोटस आणि खाली एक लांब पट्टी दिसत आहे निळ्या कलरची. त्याच्यावर तुमचे स्टेटस दिलेलं आहे की इज पेंडिंग टू सबमिटेड वगैरे ते तुमचं स्टेटस दिसणार आहे. आता तुम्हाला इथे ऑप्शन्स काय काय बघा. एडिट फॉर्म. एडिट फॉर्म म्हणजे काय की तुम्ही काय करू शकता, तुमचा जो फॉर्म भरलाय तुम्ही तो त्यात बदल करायचा असेल तर तुम्ही तो बदल करू शकता. खाली जी माहिती दिसते तुम्हाला जर बदल करायची असेल तर एडिट फॉर्मचा वापर करून ती तुम्ही करू शकता. आता वरती जे बटन आहे हिरव्या कलरचं SMS व्हेरिफिकेशन डन म्हणजे तुमचा जर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाला असेल ओटीपी वापरून तर तुम्ही ते SMS व्हेरिफिकेशन डन तुम्हाला इथे दिसेल. नसेल झालं तुम्ही ते करून घ्या. तिथे तुम्हाला ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर बघा खाली स्टेटस दिलंय, निळी जी पट्टी दिली लांब लचक इज पेंडिंग टू सबमिटेड. तर ती पट्टी जर तुम्ही बघितली तर त्यासाठीच दिली तुमचं स्टेटस तिथे दिसावं म्हणून. तुमचं जे पण स्टेटस असेल मंजूर नामंजूर जे काही स्टेटस आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस सांगितले. आता ते वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टेटस आहेत त्याची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला जे बाजूला एक त्यांनी निळ्या कलरचं छोटं बटन दिसतंय बघा, आय आयकन त्याच्यामध्ये पांढरा एक गोल त्याच्यामध्ये आहे आणि निळं बटन आहे. हा आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा हे सगळे तुम्हाला स्टेटस दिसणार आहेत की पेंडिंग टू सबमिटेड वगैरे. हे सगळ्यांचे अर्थ काय आहेत बघा. त्यांनी मराठीत पण दिले, इंग्लिशमध्ये पण दिले. पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे काय की तुमचं फॉर्म भरलेला आहे आणि तो आता अधिकाऱ्यांनी अजून पुढे पाठवला नाही, तो त्यांच्या जवळच आहे. अजून त्यांनी तो रिव्ह्यू म्हणजे चेक केला नाही, तो त्यांच्याजवळ प्रलंबित आहे, त्यांच्याकडे अधिकाऱ्यांजवळच आहे तो अजून. आता हे प्रलंबित ते सबमिटच्या नंतर काय ऑप्शन आहे, अप्रूव्ड. तर अप्रूव्ड म्हणजे काय की तुमचा अर्ज मंजूर झाला. आता तुम्हाला पुढे काही करायची गरज नाही, तुमचे पैसे त्यांचे सांगितलेल्या वेळेमध्ये येणार आहे. तो अप्रूव्ह झाला, मंजूर झाला. तर त्यांनी मराठीत पण दिलं, इंग्लिशमध्ये पण दिलं. अप्रूव्हचा काय अर्थ आहे, मंजूर म्हणजे काय. आता खाली आहे इन रिव्ह्यू. तर इन रिव्ह्यू म्हणजे काय की सध्या तो अधिकारी लोकांकडे गेलेला आहे आणि ते सध्या त्याला चेक करत आहेत. आता जो काही त्याच्यात चेक कर म्हणजे समजा त्यांनी चेक करतील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला कळवतीलच मेसेज वगैरे द्वारे. तर त्याच्यामुळे ते त्यांनी काय मराठीत त्याला सांगितलं, इन रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन असं त्यांनी ते मराठीत लिहिलेलं आहे. ते तुम्हाला आता चेक केल्यानंतर मग त्याचं काही फीडबॅक असेल म्हणजे त्यांचं काही म्हणणं असेल तुमचं काही चुकलं वगैरे तर ते तुम्हाला मग त्या रिव्ह्यू नंतर ते तुम्हाला सांगणार आहे. आता रिव्ह्यू नंतर दुसरं स्टेटस आहे रिजेक्टेड. रिजेक्टेड म्हणजे काय की तुमचं नामंजूर झालं. आता तुमचं त्यांनी पूर्णपणे नामंजूर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मग पुढे कोणती कारवाई शक्य नाही, म्हणजे आता ते पुढे काहीच करू शकत नाही तुम्ही. म्हणजे एकतर बघा आता काय दुसरा पर्याय की तुम्ही अंगणवाडी वगैरे सेविका असतील त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही चेक केलं तर कदाचित तुम्हाला त्याची काही माहिती मिळू शकते. पण आता पुढे काहीच होऊ शकत नाही, तो नामंजूर झाला म्हणजे रिजेक्ट झाला. आता नामंजूर नंतर जे एक स्टेटस आहे ते बघा खाली दुसरं स्टेटस आहे डिसअप्रूव्ड. म्हणजे तुमचा अप्रूव्ह नाही झाला, म्हणजे मंजूर नाही झाला पण डिसअप्रूव्ड म्हणजे हा रिजेक्ट नाही झालेला पण सध्या पुरता डिसअप्रूव्ड झालाय, नामंजूर झाला. आणि इथे काय तुम्हाला परत येईल तो डिसअप्रूव्ड म्हणजे काय अस्वीकृत. अस्वीकृत म्हणजे काय, डिसअप्रूव्ह अर्थ त्यांनी अस्वीकृत सांगितलं. अस्वीकृत म्हणजे तुमच्याकडे तो परत आला, तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. म्हणजे एक संधी आहे तुम्हाला त्यात बदल करण्याची. समजा काही डॉक्युमेंट चुकलं किंवा काही चुकलं तुमचं तर अस्वीकृत म्हणजे मग तुम्ही त्यात बदल करू शकता आणि बदल करून परत तुम्ही त्याला पुढे पाठवायचं आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्ही अस्वीकृत झाला तर करू शकता, त्यात बदल करू शकता. हे अस्वीकृत झालं तर करू शकता, नामंजूर झाला तर तुम्ही करू शकत नाही. हे अस्वीकृत साठी डिसअप्रूव्ह साठी हे बदल करू शकता एकदा. तर अशा प्रकारचं त्यांनी 4 प्रकारचे स्टेटस सांगितलेले आहेत. तर हे सगळे बदल याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये आलेले आहेत. हे बदल तुम्ही एकदा जाऊन स्वतः बघू शकता.
तुम्हाला व्हिडिओ असेल आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.